नमस्कार सर्वांना, सगळ्यांचे स्वागत आहे. मी आशाची शिदोरीतून बोलते. तर आज आपण सांज्याची पोळी कशी करायची ते पाहूया. खूप सिंपल, साधा आणि चांगला प्रकार आहे. त्यासाठी साहित्य बघा. साहित्य: 1 वाटी रवा, नंतर थोडंसं दूध आणि वेलची जायफळची पावडर. आणि दुसरे एक इन्ग्रेडियंट म्हणजे असं की ही जी आहे ना, ही खांडसाखर आहे. खांडसरी साखर म्हणतात आपली जुनी लोक म्हणायची. ती ना ऑर्गॅनिक मिळते, ऑर्गॅनिक असते ती. म्हणजे तुमच्या इतर साखरेपेक्षा खूपच वेगळी. त्याच्यामध्ये बघा काय काय आहे. तर ही साखर वापरून आपण आज करणार आहोत. तर जेव्हा आपण सांजा बनवणार आहोत ना, त्याच्यामध्ये गोड म्हणून हे टाकणार आहोत. तर ही तुम्हाला जनरलमध्ये नाही वापरू शकत आपण, कारण तिची कॉस्ट थोडी भारी आहे. म्हणून कधीतरी क्वचित अशा पदार्थामध्ये वापरायला काही हरकत नाही. त्यासाठी तुम्ही ती वापरा. अशा एक प्रसादाच्या शिऱ्यामध्ये म्हणा किंवा कशामध्ये तरी वापरू शकता ना तुम्ही. त्याच्यामध्ये बघा कॅल्शियम आहे, आयर्न, नंतर मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, हे सगळे हे आहेत त्याच्यामध्ये. न्यूट्रेट आहे त्याच्यामध्ये. तर ही देशी खांड अशी साखर आपण ती थोडीशीच वापरणार आहोत. एक अर्धी वाटी, 1 वाटी रव्याला अर्धी वाटी खांडसाखर. म्हणजे ती आरोग्याला खूप चांगली असते म्हणून. ते त्याचं काय ना. नंतर मग बाकीचं साहित्य काय. बाकीचं मेन आणखी एक सांगायचं तुम्हाला की हा सांज्याची पोळी करण्यासाठी आपण जे गव्हाचं पीठ वापरणार आहोत ते ना मी दुपारीच भिजवून ठेवलेलं आहे. एकदम सॉफ्ट आहे बघा, एकदम सॉफ्ट. आणि असं ते ताणतं आहे. खूप छान सॉफ्ट पोळी होते याची बघा. ते पीठ ना भिजवून ठेवल्यामुळे असं होतं आहे ते. तर लगेचच नाही करायचं, हे अगोदर भिजवून ठेवायचं. मी कसं दुपारी भिजवून ठेवलं, मला करायच्या होत्या ना पोळ्या, व मी दुपारपासून त्याची तयारी केली. तर असं पीठ भिजवून ठेवायचं आणि नंतर आपल्याला हा सांजा बनवायचा, म्हणजे प्रसादासारखा शिरा. आणि त्यामध्ये पुरणपोळीसारखं भरून आपण पोळ्या बनवणार आहोत. साहित्य तर दाखवलं ना मैत्रिणींनी. आता आपण रवा भाजून घेऊया नेहमीप्रमाणे, जसं आपण शिऱ्याला वगैरे प्रसादाच्या शिऱ्याला भाजतो की नाही तसं. त्यासाठी एका कढईत तूप टाकायचं. 2 चमचे तूप लागेल, जास्त नाही टाकलं तरी चालतं, किंवा 1-1.5 चमचा. एक चमचा तूप टाकूया आणि रवा भाजून घेऊया. ही खांडसरी साखर ना मैत्रिणींनो, सगळ्यांनो उपलब्ध करून ठेवायची कधीतरी अशी, किंवा कोणी आजारी असेल समजा, तर मग त्याला काही गोडाचं करायचं असलं, पेज, खीर वगैरे, छोट्या मुलांच्या मध्ये पण शिरा, तर ही तुम्ही वापरू शकता. नक्की वापरा, खूप चांगली आहे ती साखर. आता आपण रवा भाजून घेऊया. तूप गरम झालंय, रवा भाजूया. आपण जसं ह्याला करतो की नाही तसंच प्रसादाचा शिरा
म्हणजे हे आपलं सांज्याचं सारण तयार होतं. पण त्यामध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर ते तुम्ही एकदम बारीक मिक्सरवर करूनच ते घालायला लागतील, नाही तर पोळी फुटणार. आणि ते जास्त पातळ नाही करायच्या, थोड्या जाडसरच असतात सांज्याच्या पोळ्या. तूप लावून भाजायच्या, खूप छान लागतं. आणि ह्यामध्ये ना थंडच दूध टाकायचं. थंड दुधामध्येच त्या शिजवायच्या. हे बघा, म्हणजे अजिबात गाठी होत नाही. गरम दुधात टाकलं ना मग गाठी होतात रव्याच्या. आणि आता तुम्ही आपली साखर टाका, खांडसरी साखर. पूर्वीचे लोक खांडसरी साखरच वापरत असत आजारी माणसांना किंवा कोणाला. आता ह्या नवीन नवीन पदार्थांमध्ये ते आता कालबाही झालं. ही आपली खांडसरी साखर, ती पण आपण टाकलेली. नंतर वेलची आणि जायफळाची पावडर. बस एवढंच निघतं. आणि ते पीठ मळलेलं तर आहेच आपल्याकडे ऑलरेडी. ते आपलं आता सारण तयार झालं सांज्याचं. तुम्हाला जर ते घट्ट वाटलं तर थोडासा पाण्याचा हापका मारा. मैत्रिणींनो, आता आपला हा सांजा तयार झालेला आहे. त्यामध्ये आपण केशर टाकूया. केशर मी पाण्यामध्येच हे केलं. केशर टाकूया आणि मी हे थंड करायला ठेवते. लाटायला घेऊया आपण. आता आपण हे जे सारण आहे की नाही सांज्याचं, त्याचे आपण 7 ते 8 पार्ट करून घेतलेले आहेत. त्याप्रमाणे आपण आता पिठाच्या गोळ्यांचे पण उंडे करून घ्यायचे. म्हणजे आपलं सारण पण उरत नाही आणि पीठ पण उरत नाही, एकदम इक्वल होऊन जातं. आता मी भरायचं कसं ते दाखवतो तुम्हाला. सेम आपल्या नेहमीच्या पोळ्यांसारखं, पुरणपोळ्यांसारखं. पातळ करताना काय करायचं, मध्ये थोडीशी जाड धरा आणि कडेला पातळ, आणि पीठ शिवरायचं आतमध्ये. पीठ टाकायचं, पीठ किंवा मैदा. आणि हे जे आपण गोळे करून ठेवलेले आहेत की नाही ते टाकायचे. ही एक अशी तोंड बंद व्यवस्थित करायचं, नाहीतर मग सांजा बाहेर येतो. आता आपण तवा तापत ठेवूया
करायचं. प्लस जेवढी हाताने होईल तेवढी मोठी पोळी करायची. शक्यतो कडेला ते सारण असं बोटांनी घेऊन यायचं, जसं आपण पुरणपोळ्यांना करतो त्याचप्रमाणे सेम. काही फरक नाही, फक्त त्या पुरणपोळ्या ह्या सांज्याच्या आहेत पोळ्या. काही जण कसं कपडा लावतात, पेपर टाकतात, हे काही गरज नाही. आपण जर हे बघा हलक्या हाताने करायचं. आणि ह्या पोळ्यांना मैत्रिणींनो जास्त पातळ नाही करायच्या, थोड्याशा मीडियम ठेवायच्या. तवा बऱ्यापैकी तापला, थोडंसं अगोदर तूप टाकून घ्या, अर्धा चमचा. पोळी टाका. अशा प्रकारे आता आपण सगळ्या पोळ्या करून घेऊया. सख्यानो, तर हा आता आपला असा मी सांज्याच्या पोळ्यांबरोबर श्रीखंड ठेवलेला आहे. श्रीखंड, दही किंवा दूध अशा बरोबर तुम्ही खाऊ शकता, किंवा सुधारस बनवला असेल तर तो पण छान. नुसत्या श्रीखंडाबरोबर पण छान लागतात, आंबट आणि पोळ्या गोड आपल्या. फक्त एवढ्याच की त्या सांज्याच्या पोळ्या. ठीक आहे सगळ्यांनो, कसा वाटला व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे सगळ्यांना, धन्यवाद.